नाव सांग गुरग्या पंचायत सुशील बबनराव थोरात राहणार अनगरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर। शिक्षण किती झालंय? हे विद्यार्थी आहेत आता 9वीमध्ये शिकत होते, 2-4 वर्ष झालं शाळा सोडून। हे असे काय अपंग लोक आहेत की ज्यांचं अपंगत्व सहज दिसते। ते डॉक्टरांनी सर्टिफिकेट पण आहे त्यांच्याकडे, जवळपास 52% ते अपंग असल्याचं। परंतु यांना आज रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अपंगांना दिलेला जाणारा कसलाच लाभ, 1 रुपयाचा सुद्धा सिंगल लाभ या बिचाराला मिळत नाही आज रोजी। परिस्थिती अशी एकंदरीत। दुसऱ्या बाजूला आपण बघतो, काल परवाच आपण एक तक्रार दिली की श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये बोगस अपंगाचे सर्टिफिकेट काढून अनेकांनी जिल्हा परिषदेमध्ये आणि महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये नोकऱ्या बळकावल्यात। बोगस अपंग आहेत। काहींनी संवर्ग 1 मध्ये सोयीची ठिकाणं घेण्यासाठी शिक्षकांनी बोगस अपंगाचे सर्टिफिकेट काढले। काहींनी स्वतः अपंग आहे असं दाखवलं, काहींनी पत्नी अपंग आहे असं दाखवलं, काहींनी मुलगा अपंग आहे, काहींनी मुलगी अपंग आहे। असे सगळ्या पद्धतीचे सगळे खोटे अपंगाचे सर्टिफिकेट काही श्रीगोंदा तालुक्यातल्या शिक्षकांनी काढले आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी हे सगळ्या सोयीसुविधा आणि लाभ घेतले। म्हणजे पगारात वाढ होणार, बदलीत लाभ होणार, प्रमोशनमध्ये लाभ होणार, एकाच ठिकाणी नोकरी करता येणार, असे सगळे लाभ प्राथमिक शिक्षक घेत आहेत बोगस अपंगाच्या सवलती लाटून, खोटे दाखले काढून। दुसऱ्या बाजूला असे ओरिजिनल अपंग जे आहेत यांना 1ही रुपयाची कसलीच सवलत तुम्हाला मिळाली का आतापर्यंत? नाही मिळाली। काय तुम्हाला एखादा लाभ अपंग म्हणून कोणी आलं तुमच्यापर्यंत, कसली माहिती तुम्हाला दिली कशाची? नाही, कशाचीच नाही। सायकल, गाडी, काठी काही मिळालं का? सायकल काय तर काही नाही मिळाली, काही नाही मिळालं। असे ही म्हणजे जिथं ओरिजिनल लोक अपंग आहेत ना त्यांना शासन त्यांच्यापर्यंत जात नाही, त्यांना त्याचे लाभ मिळत नाहीत। आणि बोगस अपंग मात्र ज्यांचं अपंगच नाहीत असे लोक खोटं सर्टिफिकेट काढणार, कर्णबधीर दाखवणार, कोणाला डोळ्यांनी कमी दिसतंय असं दाखवणार आणि हे सगळे खोटे सर्टिफिकेट काढून राज्य सरकारला येड्यात काढायचा लावलेला आहे। वर्षानुवर्षे श्रीगोंदा तालुक्यात आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे। 2012 श्रीगोंदा तालुक्यातले काही महिला शिक्षिका, काही शिक्षक जेलमध्ये होते, तरीसुद्धा परत घरातल्या दुसऱ्या माणसाच्या नावाने त्यांनी हृदयाचे ऑपरेशन झाल्याचे खोटे सर्टिफिकेट काढले। काही शिक्षकांची मुली वारल्या, अपंग आहेत, परंतु मुलगी वारल्याच्या नंतर परत 2-3 वर्षांनी परत मुलगी अपंग आहे, वारलेली मुलगी अपंग आहे असं सुद्धा परत दाखवून परत बदल्यांसाठी परत लाभ घेण्यात आला। हा एक मोठा स्कॅम अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेला आहे। याच्या विरुद्ध आपण अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे CEO आनंद भंडारी साहेब यांना तक्रार दिलेली आहे। जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार दिली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील आपण ही तक्रार पाठवलेली आहे। आजच मला माहिती समजली की काही शिक्षक तपासणी होऊ नये म्हणून हायकोर्टामध्ये गेलेले आहेत। गेले असतील तर त्यांचं स्वागत आहे। निश्चितपणानं आपल्याला सुद्धा हायकोर्टात जायला संधी मिळेल आणि माननीय कोर्टाच्या ही गोष्ट आपण निदर्शनास आणून देऊ की खोटे अपंग कशा सिस्टीमचा फायदा घेऊन, पैसे देऊन सर्टिफिकेट काढतात आणि त्याचे वेगवेगळे लाभ घेऊन राज्य सरकारला, जनतेला चुत्या बनवतात। एका बाजूला ओरिजिनल अपंग आहे ज्यांना 1 रुपयाचा लाभ मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला बोगस खोटे अपंग श्रीगोंदा तालुक्यातच आहेत आणि मोठी संख्या आहे। प्राथमिक शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, या सगळ्यांचं बापू हा सगळे जनतेला लुटणारे लोक, सरकारच्या सोयीसुविधांचा लाभ घेणारे खोटे बोगस अपंग यांच्या विरुद्ध आपली लढाई सुरू आहे। आज योगायोगाने हे बंधू आले, आमचे मित्र आहेत अनगरीचे, शिर्के साहेब यांनी त्यांना आणलं आणि त्यांची एक फाईल आहे अपंगाची ह्याची, आज आम्ही ती करतोय। त्यांचा उत्पन्नाचा दाखला, त्यांचे सर्टिफिकेट काढून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने तात्काळ लाभ मिळण्यासाठी आज आम्ही ही सगळी प्रक्रिया आजपासून आम्ही सुरू करतोय। मग झालं का रे बाळा? बरोबर, ओके, धन्यवाद। चला सगळ्यांचे 1 मिनिट या माझ्यापाशी।